नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा इथला धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका गरोदर महिलेला राणीपूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झोळीतून नेण्यात आले। कोणतीही वाहन व्यवस्था नसल्याने राणीपूर इथे 7 किलोमीटर पायपीट करावी लागली। रस्ता नसल्यामुळे वाहनाची सोय नाही, त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली। पावसाळ्यामुळे दुर्गम भागातील रस्ते चिखलमय झाले आहे, त्यामुळे रुग्णवाहिका तर दूरच दुचाकीही तिथे जाऊ शकत नाही। त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थ, महिला वर्ग आणि आशा कार्यकर्त्यांना मिळून रुग्ण झोळीत ठेवून पायवाटेने रुग्णालयात गाठावं लागतं। शहादा तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा इथल्या एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या कळांचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत तब्बल 7 किलोमीटर चिखलातून पायपीट करत बांबूच्या झोळीतून न्यावं लागले। या गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने डोंगर दऱ्यातून पायपीट करून प्राथमिक उपचार केंद्र गाठावं लागलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या 70 गाव आणि 360 पाड्यांवर पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते, असं आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आलंय। रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार। सदरील घटना ही राणीपूर PSC अंतर्गत बुरीमाळ या गावची आहे। अतिदुर्गम भाग आहे हा शहादा तालुक्यातील। काल जवळपास 11 वाजता संबंधित पेशंटची डिलिव्हरी PSCला झाली आहे। झोळीतून पेशंटला आणण्यात आलं। रस्ता नसल्याने ह्या अडचणी या आपल्या धडगाव, अक्कलकुवा आणि काही इतर तालुक्यातल्या दुर्गम भागामुळे अडचणी येत असतात। जवळपास आपल्याकडे 70 गावं आहेत आणि त्याच्यात 350 पेक्षा जास्त पाड्यांमध्ये हा जनरली हा विषय येत असतो। रस्ता नसल्याने दरवर्षी बॉम्बे ॲम्ब्युलन्समधून रुग्णास आणण्याचे किंवा गरोदर माताला आणण्याचे प्रकार होत असतात। परंतु कालची जी घटना झाली, कविता आशा पवार नाव संबंधित पेशंटचं होतं। हिला सकाळी 10-10:30च्या सुमारास PSCला आणल्यानंतर 11:30 वाजेपर्यंत तिची डिलिव्हरी झाली। सध्याच्या घडीला माता आणि बालक दोन्ही सुखरूप आहेत। ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचते किंवा ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाऊ शकते अशा ठिकाणी आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। जिथपर्यंत आपले ॲम्ब्युलन्स नेता येते तिथून पेशंटला आणून त्याला संदर्भ सेवा देण्यात येऊन PSC किंवा RSला संबंधित पेशंट नेऊन त्या ठिकाणी डिलिव्हरी करण्यासंदर्भातल्या त्याच्यासोबतच माहेरघरामध्ये आपण पेशंट रुग्णांना, गरोदर मातांना ॲडमिट करण्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांना सूचित केलेले आहे। येणाऱ्या जे 3 महिने आहेत मान्सूनचे, या काळातल्या सर्व गरोदर मातांची यादी आपण तयार करून प्रत्येक मातेचं आपण हे करत आहोत। डिलिव्हरी वगैरे कुठे होणार त्याचं नियोजन केलेलं आहे आरोग्य खात्याने। आणि तरी देखील या गावातील अजून ज्या काही महिला असतील या सर्व गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आणून त्या ठिकाणीच त्यांची राहायची, जेवणाची व्यवस्था करण्यात येऊन काही येणाऱ्या काळात त्यांच्या संस्थांमध्येच प्रसूती कशी होईल याच्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे।